नमस्कार मंडळी, द ऋतुजाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण भरली वांगीची रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि मेन म्हणजे याला खूप छान चव येते। ही रेसिपी बनवताना इकडे एक वाटण बनवून घ्यायचं आहे, ते मी खलबत्त्यामध्येच बनवलेलं आहे। ही रेसिपी थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी इकडे दाखवलेली आहे। माझ्या सासूबाईंकडून मी ही भरली वांगीची रेसिपी शिकलेली आहे, त्यांची ही स्पेशल रेसिपी आहे। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून पहा। रेसिपी कशी बनवायची ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। मी इकडे एक मध्यम आकाराचा कांदा अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे। तुम्ही थोडासा मोठा चिरला तरीही चालेल, कारण आपल्याला नंतर कांदा बारीकच करून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला चांगला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। हे बघा, आता थोडासा भाजलेला आहे, अजून आपल्याला थोडासा हा कांदा भाजून घ्यायचा आहे। हे बघा, आता कांद्याला कसे डाग पडलेले आहेत, म्हणजे आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे। आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, त्यासाठी मी इकडे एक खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे बारीक करून घेणार आहे। इकडे आपल्याला भाजलेले शेंगदाणेच वापरायचे आहेत। आता हे शेंगदाणे आपल्याला सुरुवातीला बारीक करून घ्यायचे आहेत। तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्येही वाटण बनवू शकता, पण खलबत्त्यामध्ये मी इकडे बनवणार आहे। माझ्या सासूबाईंनी मला अशाच प्रकारे ही भरली वांगीची रेसिपी शिकवलेली आहे। हे बघा, आता शेंगदाणे बारीक झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला खोबरे थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत, पण माझ्याकडे ऑलरेडी खोबऱ्याचं बारीक कूटच होतं, तेही मी यामध्ये थोडंसं बारीक करून घेते परत एकदा। आपल्याला इकडे सुके खोबरे वापरायचे आहे। तुमच्याकडे जर सुके खोबरे असेल तर तुम्ही बारीक चिरून यामध्ये घालू शकता आणि ते अशा प्रकारे तुम्ही बारीक करून घेऊ शकता। त्यानंतर जो आपण कांदा भाजून घेतला होता तो यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे। एकदम सगळं घातलं तर बारीक होत नाही, त्यामुळे सुरुवातीपासून आपल्याला शेंगदाणे, खोबरे, नंतर मग कांदा अशा प्रकारेच बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, आता हेही आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, थोडंसं हे वाटण जाडसरच ठेवायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर थोडीशी साखरेऐवजी तुम्ही गुळही वापरलात तरीही चालेल। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मी इकडे सेंधव मीठ वापरलेलं आहे, तुम्ही साधंही मीठ वापरू शकता। आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीरही बारीक करून घ्यायची आहे। आता हे सर्व आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे हे कुटून आपल्याला घ्यायचं आहे। तुम्ही हे वाटण मिक्सरमध्येही करू शकता, पण मिक्सरमध्ये केलं तर ते थोडंसं जाडसर ठेवा। एकदम जास्त बारीक वाटण नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं, त्यामुळे भरली वांगीला खूप छान चव येते। हे बघा, आता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। इकडे थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल, जास्त बारीक वाटण नाही केलेलं। आता हे वाटण आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे। इकडे आता मी वांगी चिरून घेतलेली आहेत, त्याचे काटे काढून घेतलेले आहेत आणि मधून अशा प्रकारे त्याचे 4 भाग केलेले आहेत आणि ते मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते। मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे वांगी काळी पडत नाहीत, त्यामुळे मिठाच्या पाण्यामध्येच आपल्याला ही वांगी ठेवायची आहेत। आता यामधलं आपण पाणी काढून घेऊयात आणि यामध्ये आपण ते जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते भरायचं आहे। वांगी चिरल्यानंतर आपल्याला मिठाच्या पाण्यामध्येच ठेवायची आहेत। पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि वांगी चिरून त्यामध्ये ठेवायची आहेत, म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत। हे बघा, इकडे आता वांगी मी पाण्यामधून काढून घेतलेली आहेत। आता आपल्याला यामध्ये अशा प्रकारे वाटण भरायचं आहे। एका हातामध्ये वांगी पकडायची आणि दुसऱ्या हाताने अशा प्रकारे त्यामध्ये वाटण दाबून दाबून भरायचं आहे। हे बघा, आतमध्ये अशा प्रकारे दाबायचं आणि दुसरीकडूनही वाटण भरून घ्यायचं आहे। पूर्ण वांगी भरून आपल्याला हे वाटण त्यामध्ये घालायचं आहे। बाकीचेही वांगी तुम्ही अशाच प्रकारे वाटण भरून घ्यायचं आहे। मी इकडे एकच वांगी भरून दाखवलेलं आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता, मी व्यवस्थित यामध्ये दाबून दाबून वाटण भरलेलं आहे। बाकीच्याही वांग्यामध्ये मी इकडे अशाच प्रकारे वाटण भरून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। सर्व वांगी भरून झाल्यानंतरही थोडंसं वाटण माझं उरलेलं आहे, तेही आपल्याला भाजीमध्येच घालायचं आहे, त्यामुळे ते
तसंच ठेवायचं आहे, त्यामुळे ग्रेव्ही छान येते. आता हे सर्व आपण भाजी बनवायला घेऊयात. कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. आता मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. इकडे मी 9 ते 10 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. त्यानंतर मी इकडे 7 ते 8 लसूण पाकळ्या सोलून त्या अशा प्रकारे ठेचून घेतलेल्या आहेत, त्याही घातलेल्या आहेत. हे सर्व लालसर असं भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी हिंग पावडरही आपल्याला घालायची आहे आणि तेही आता आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर जी आपण वांगी भरून घेतलेली आहेत ती यामध्ये आपल्याला घालायची आहेत. अशा प्रकारे एक एक वांगी तुम्ही यामध्ये ठेवून देऊ शकता आणि आता ही वांगीही आपल्याला तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहेत. हे बघा, अशा प्रकारे वांगी आपल्याला सर्व बाजूनी भाजून घ्यायची आहेत तेलामध्येच. अशा प्रकारे तुम्हाला हलवत राहायचं आहे. हे बघा, आता वांगी सर्व बाजूनी व्यवस्थित भाजलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जे आपलं वाटण थोडंसं उरलं होतं तेही यामध्ये घालून द्यायचं. हे वाटण घातल्यामुळेच ग्रेव्ही खूप छान होते आणि तेही आता आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. मी इकडे गरम पाणी वापरलेलं आहे, तुम्ही पण गरमच पाणी वापरा, त्यामुळे खूप छान तर्रीला असा कलर येतो. तुम्हाला जर पातळ हवं असेल थोडंसं तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी वापरू शकता, पण मला इकडे थोडंसं घट्टसर वांगं हवं होतं, त्यामुळे मी इकडे पाणी थोडंसं कमी वापरलेलं आहे. आता हे झाकण ठेवून द्यायचं आणि आपल्याला ही वांगी शिजवून घ्यायची आहेत. हे बघा, एका साईडने आता वांगी शिजलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. आता दुसऱ्या बाजूनेही आपल्याला ही वांगी अशा प्रकारे पलटून द्यायची आहेत आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला वांगी शिजवून घ्यायची आहेत. हे बघा, मस्त अशी तर्री आलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. आता हेही आपण झाकून ठेवून देऊयात, म्हणजे दुसऱ्या बाजूनेही वांगी आपली आता शिजली जातील. आता झाकण काढून बघूयात. दोन्हीही बाजूनी आपली वांगी आता छान अशी शिजलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर थोडंसं पातळ हवं असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी जास्त वापरा. या स्टेजलाही तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता. थोडंसं गरम करायचं पाणी आणि घालून द्यायचं. अशा प्रकारे आपली भरली वांगीची रेसिपी बनवून तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त दिसतायत वांगी. आता याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून द्यायची आहे. ही भरली वांगी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. माझ्या सासूबाई याच पद्धतीने बनवतात. मी त्यांच्याकडूनच ही भरली वांगीची रेसिपी शिकलेली आहे. तुम्हीही या पद्धतीने ही भरली वांगीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. थोडीशी पद्धत वेगळी आहे, पण तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. हे बघा, किती मस्त अशी वांगी दिसतायत, बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. गरम गरम भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर ही भरली वांगी तुम्ही नक्की खाऊन बघा. तुम्हाला सगळ्यांना ही रेसिपी नक्की आवडेल. रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर दर तुझ्याच किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.